गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या भागातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 72 तासात राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा देखील देण्यात आला आहे। येत्या 72 तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, त्यामुळे या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तर मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला। उद्या मुंबईमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 26 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सकाळपासून पुण्यामध्ये ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा देखील सुटला। येत्या 24 तासात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे। पुण्यात उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। तसेच 3 जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। विदर्भातील नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 29 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। तर मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। उत्तर कोकणातही सतत पाऊस पडत असून येत्या आठवड्यातही कोकण विभागात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। गेल्या 3 दिवसापासून पडणाऱ्या पावसानं कोकण विभागातील पावसाची तूट कमी होण्यास मदत झाली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे। राज्यात पुढील 4 दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।